सय्यारा चित्रपट आणि मग आता मोबाईल काढला, रील काढलं, यूट्यूब ओपन केलं की आपल्याला भंगार भोंगार लफडे करणारे दलिंदर रडताना, दातखिळी बसताना, एकमेकाला घट्ट मिठ्या मारताना, है ना, खाली पडताना, किंचाळ्या देताना अशा दलिंदर अवलादी सध्या रीलच्या माध्यमातून तुम्हाला दिसल्या असतील. अरे भाऊ, चित्रपटामध्ये त्याचे नावं, त्याच्या गाड्या, त्याच्या घोड्या, त्याचे कपडे, तो नाव तुकाराम, सखाराम, विठ्ठल, है ना, त्या गावकड गंगूबाई, है ना, सखूबाई, गयाबाई. मग तू कुठं तरी मॅच होतो का? मग चित्रपट चालू असताना लिहिलेलं असते ना, यातील सर्व घटना काल्पनिक असून याचा वास्तविक जीवनाशी काही संबंध नाही. मग एखादा चित्रपट तो हा लक्की द रेसर पाहिला तर स्वतःला अल्लू अर्जुन आणि तिला काजल समजतो का? तू ही खैरी बांडी बिना आंघोळीची आणि तू है ना उपाशी तोंडाच्या. तर आपण ह्या गोष्टी मनाला का लागून घ्यायच्या? चिमणी पाखरं चित्रपट पाहिला तू, भंबाट रडला, माहेरची साडी, प्रत्येक भाऊ भावनिक झाला आणि पुन्हा धुऱ्यावरून भावाभावात भांडणं चालू झाले. त्या चित्रपटातल्या गोष्टी तात्पुरत्या तिथल्या तिथं घ्यायच्या, सोडायच्या असतात. एवढं इमोशनल तुम्ही झाले कस काय? तुम्हाला एवढं प्रेम माघारी करायला वेळ भेटला कस काय? म्हणून पहिले बापाला माईला विनंती, आपली पोरगी कोणासोबत पिक्चर पाहायला गेली, ती एखाद्या रीलमध्ये रडताना दिसली असेल तर अख्खा विषय तो रडण्यात जाणार आहे. म्हणून आपल्या लेकराकडे लक्ष द्या. या चित्रपटातून धतुरा घ्यायचं काय? तर एक पोट्ट आहे, ते टुई 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 गिटार वाजित आहे, त्याचं नाव क्रिस आहे आणि त्याला वाणी नावाची एक गर्लफ्रेंड आहे. तिला इसरण्याचा आजार आहे आणि मग तिला गाणे लिहायचा नाद असते. ती गाण्याची डायरी याच्याकडे येते. मग हा सुपर हिरो होतो, त्याच्यात महत्वाची गोष्ट हा बढियापैकी गायक होतो, फेमस होतो, त्याच्यात ही इसरून जाती. मग हिला स्वज्ञा 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 त्याची जिंदगी जाती आणि जेव्हा हे तिला शोधते तेव्हा चित्रपट संपते. 350 तो कार्यक्रम ठोकल्या जातो. त्याच्यासोबत ती असेल तर मुरमुरे खाय, खरमुरे खाय, बापा त्या मकाच्या भाजलेले काय म्हणतात त्याला, ते खाय, समोसे खाय, याच्यात हजाराचा चुना तुला लागल्या जातो. पण एवढं होऊन शेवटच्या क्षणात तू इमोशनल होणार, बेधुंद रडणार, ती त्या खांद्यावर डोकं ठेवणार, त्या दिवसातले जुने नवे कॅलेंडरचे दिवस तुला आठवणार आणि तू थाड म्हणणार. अरे दलिंदरा, या अगोदर चित्रपटाला होता छावा, या अगोदर चित्रपटाला होता छावा. त्यामध्ये अरे या ठिकाणी स्वाभिमान जागृत करून जगावं कसं शिकणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि पुढं शत्रू कोणी असो पण माझ्या माणसासाठी मरावं कसं लागतंय हा स्वाभिमान जागृत करणारा राजा छत्रपती संभाजीराजे. मित्रत्व कसं असावं ही गोष्ट शिकवणारे कवी कलश, है ना. मन में जीते जीत है, मन में हारे हार है, हार गए जो बिन लढे उन पर धिक्कार है. जो लढलाच नाही, जो नडलाच नाही त्याच्या जीवनावर धिक्कार है. हा जीवनपट आपल्या आत्मसात रुचून खरा विषय घडवणारा चित्रपट सोडून हा सय्यारा फय्यारा चित्रपट पाहून रीलमध्ये रडणाऱ्या तमाम भिकार चोटांनो, नेमका महाराष्ट्र देश तुम्ही न्यायलेत कुठं रे? काही काही या बांडगुळाला चक्रा आल्यात, है ना, काय शिटावून उलटे पडायलेत, शॉकिंग झालेत, काही बेधुंद पडलेत, काहीला दातखिळी बसायली. मग त्याला कांद्याचा वास द्या, भरलेल्या चपलाचा वास द्या, है ना, बुटा हाना 2-3 त्याच्या तोंडावर. चित्रपट पाहून तुला चक्कर आले का? बापाची फाटलेली बनेल पाहून तुला चक्कर यावं, माईच्या साडीला जे 2 जोड आहेत ते पाहून तुला चक्कर यावं, त्याबद्दल तुला पेटून उठावं, घराचं चरित्र तुला बदलावं. ते सोडून हा चित्रपट पाहून तुला रडू कस काय आले बाबा? अरे त्याच्यात हायफाय लाईफ असते बाब्या. आपल्याकडे इस्साची अंडरपॅन्ट आहे, तिला बी 3-4 छिद्र पडलेत. आपण चित्रपटातल्या हिरो हिरोईन सोबत आपण स्वतःला कम्पेअर का करायचं? आपल्या जीवनातला खरा हिरो बाप आहे. त्याच्यासाठी आपण आपला चित्रपट निर्माण करावा लागल, त्याच्यासाठी आपल्याला बेस्ट ऍक्टर म्हणून काम करावं लागल. मग ती नशिबात चांगली हिरोईन येणार आहे. ह्या रडणाऱ्या बी गुटगुटीत हे हा चित्रपट आपण अंगलट आणून घ्यायचा नाही. अख्ख्या चित्रपटात तिला इसरण्याचा आजार, हा क्रिस, ती वाणी, तिचं लव, तिचं कोर्ट मॅरेज होतंय, कोणतरी धोका देतंय, हे तिच्या नशिबात येतंय. हिला गाणे लिहायचं ना, ते गाणं हे गातंय, हे सुपर हिरो होतंय, त्याच्यात ती हरपती आणि तिला शोधण्या त्याची जिंदगी बर्बाद होती. जेव्हा हे तिला शोधतंय, भेटतंय, गळ्याला मिठी मारतंय, झांगड गुत्ता होतंय, पिक्चर संपते.
गेले ती 300 350, त्याच्यापेक्षा आपल्या आयुष्याचा चित्रपट घडवायचा आहे. म्हणून अशा आगळ्या वेगळ्या गोष्टीनं आपल्या जीवनावर कुठलाही परिणाम होऊ नये. चक्कर येऊन पडले, ढसा ढसा रडालेत, मित्र त्याला सावरालेत, वा रे बापा प्रेम. म्हणून मायबापांना विनंती आहे, प्यार इश्क लव दुःख दर्द है ना, आणि काय लफडं झांगड गुत्ता ठोकम ठाकी, हप्त्यातून एकदा अवलादील हाना, अशा गोष्टीवर ते पाऊल उचलणार नाहीत. मग काही भिकारचोट म्हणतील तुम्हाला प्रेम काय कळणार हे. हा, प्रेम काय कळणार आहे. मी चुकून मास्तर झालो, म्या बी लय प्रेम केलं, पण माया यशामध्ये मला अभ्यास करताना मी प्रेम आडवं येऊ दिलं नाही. जर मी प्रेम आडवं येऊ दिलं असतं तर एवढ्या कालावधी अगोदर मी आडवा झालो असतो, मग खायचे वांध्याले असते. म्हणून प्यार इश्क दुख दर्द कुछ नहीं होता. प्यार हाँ ये सिर्फ फिजिकल अट्रैक्शन होता है, इसलिए ज़रा बाजू रहो, अपने माँ बाप के लिए कुछ करना सीखो और ये दलिंदर चाले मत करो. जिंदगी बहुत बड़ी है, वो जीना है ना. कल का तू नहीं कोई और सही, और नहीं कोई और सही, लाख हसीना ही जमाने में तू अकेली तू नहीं. स्पर्धा परीक्षा द्यायला तू टोन गया, मग त्याच्यात 4 ऑप्शन काऊन आहेत. हा, म्हणून जिंदगी एकासाठी बर्बाद करून घ्यायची नाही. लय प्रेम दुःख असं मनाला लावून घ्यायचं नाही, लयच हार्ट व्हायचं नाही, एकांतात रडायचं नाही, आणि एकांतात ताण येऊन तिला लग्न करणार, तिला 4-5 लेकरं होणार, आणि तू खरं प्रेम म्हणून फाशी घेऊन मरणार. हे कुठतरी योग्य वाटतंय. हे स्वतःला विचार. म्हणून चित्रपट पहा, तात्पुरता एन्जॉय म्हणून करायचा, तिथली गोष्ट तिथंच थोडायची, लय भावनिक व्हायचं नाही आणि मरायचं नाही. सर्वांना चित्रपटाची शुभेच्छा. बढियापैकी पैसे खर्च करा आणि चित्रपटातल्या ॲक्टर हिरो हिरोईनला स्वतःच्या जागी ठेवून तसं हे समजू नका. त्याचे कपडे पहा, त्याच्या हातातला गिटार पहा, त्याचं गाणे म्हणण्याची स्टाईल पहा, ते कोणत्या गाडीतून उतरते पहा, आणि एकदा स्वतःकडे ऑब्झर्व पहा. आपल्याला हसू येते, मग म्हणायचं ते कुठं आपण कुठं, आपली जिंदगी बरी आहे, आपलं काम बरं. आता सध्या पेरणीचे सीझन चालू आहेत, डवरे धरायचेत, कोळपायचेत आहे ना, निंदायला जायचे. धन्यवाद. आगाव कुठाने करू नका भावांनो. जय हिंद जय महाराष्ट्र.